हॅलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण काय बघणार आहोत? मॅथ वनचा 2022 चा क्वेश्चन पेपर आपल्याला काय करायचा आहे? सॉल्व करायचा आहे. ओके, तो फर्स्ट ऑफ ऑल बघूया रेकॉर्डिंग स्टार्ट झाली आहे का. ओके, सो वन बाय वन आपण बोर्डाचे क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. आज आपण घेणार आहोत 2022. कोणता पेपर घेतला आपण? 2022 चा क्वेश्चन पेपर घेतला. ओके, सो लेट्स स्टार्ट. पहिला क्वेश्चन फर्स्ट आहे. किती मार्क्स साठी आहे? 4 मार्क्स साठी. इच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. 4 क्वेश्चन आहेत 4 मार्क्सला. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन काय? फॉर अल्टरनेटिव्ह 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन टू एव्हरी सब क्वेश्चन. ओके, अल्टरनेटिव्ह दिलाय आपल्याला, एक करेक्ट अल्टरनेटिव्ह काय करायचं आहे? चूज करायचं. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय बघा, विच वन इज द क्वाड्रेटिक इक्वेशन. आपल्याला काय बघायचंय? क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या फॉर्म मध्ये जो असेल त्याला काय म्हणायचं? आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन. वेअर a हा काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. डिग्री काय असली पाहिजे? 2 असली पाहिजे. क्वाड्रेटिक म्हणजे काय? की ज्या इक्वेशनची डिग्री किती आहे? 2 आहे, त्याला आपण काय म्हणतो? क्वाड्रेटिक इक्वेशन असं म्हणतो. ओके, तर या ठिकाणी हे इक्वेशन बघा. तो फाय अपॉन एक्स काय? फाय अपॉन एक्स मायनस 3 इज इक्वल टू व्हॉट? एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता हा डिवायडेड बाय एक्स आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा डिनॉमिनेटर सेम आहे का? तो क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तो फाय वन जा फाय, हा मायनस 3 इंटू एक्स, 3x इज इक्वल टू व्हॉट? सॉरी, डिवायडेड बाय काय? एक्स वन जा एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हा डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इकडे येऊन काय होईल? मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर. देअरफॉर फाय मायनस 3x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एक्स. देअरफॉर आपल्याला काय मिळणार आहे? फाय मायनस 3x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ची पॉवर 2 आणि ह्या x ची पॉवर 1. सो 2 प्लस 1 काय झालं? 3. सो इथे डिग्री काय आली रे? 3 आली आहे. डिग्री 3 म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. तो मी आपण जेव्हा शिकलो होतो त्यावेळेसच तुम्हाला सांगितलं होतं की जर असं डिवायडेड बाय एक्स आला आणि इकडे कुठेतरी तुम्हाला एक्स स्क्वेअर जर दिसत असेल तर क्लिअरली काय म्हणायचं की हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही. ओके, सेकंड इक्वेशन बघूया. सेकंड इक्वेशन काय दिले तुम्हाला? एक्स इंटू एक्स प्लस फाय इज इक्वल टू 2. तो काय करूया? एक्स ने याला मल्टिप्लाय करू किंवा एक्स ने नंतर फाय ला मल्टिप्लाय करू. एक्स या दोघांना मल्टिप्लाय करू. तो काय मिळेल तुम्हाला? एक्स इंटू एक्स. ओके, पुढे काय? प्लस. आता हा एक्स कोणाला मल्टिप्लाय करेल? फायला. एक्स मल्टिप्लाय बाय फाय इज इक्वल टू काय? 2. तो इथे एक्स ची पॉवर 1, एक्स ची पॉवर 1 काय झाला? एक्स स्क्वेअर प्लस 5x, हा प्लस 2 इकडे येऊन काय होईल? मायनस 2 इज इक्वल टू 0. बघा, एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो 1 आहे, म्हणजे a इज नॉट इक्वल टू 0 आहे. डिग्री किती आहे? 2 आहे. ओके, सो हे काय आहे? क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. सो हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, तर मग पुढचं बघण्याची काही गरज नाही. सो आन्सर काय येईल तुमचं? क्वेश्चन आन्सर नंबर 2 म्हणजे ऑप्शन नंबर बी. सो इथे काय सेकंड क्वेश्चन दिलाय बघा. फर्स्ट 4 टर्म्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन आर डॉट 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 whose फर्स्ट टर्म इज मायनस. बघा, फर्स्ट टर्म म्हणजे ए म्हणा किंवा त्याला T1 म्हणा, काय दिलंय तुम्हाला? -2. अँड कॉमन डिफरन्स किती दिलेला आहे? डिफरन्स इज इक्वल टू -2. आणि काय म्हटलंय त्यांनी की फर्स्ट 4 टर्म्स तुम्हाला फाइंड आउट करायचे. तो फर्स्ट टर्म ए तर -2 आहे. बघा सगळीकडे -2 -2 -2 आहे. ओके, सो आपल्याला काय काढायचे? सेकंड टर्म. सेकंड टर्म कसं काढतो आपण? फर्स्ट टर्म आणि त्याच्यामध्ये काय ऍड करतो? डिफरन्स. सो फर्स्ट टर्म काय तुमची? -2 आणि त्याच्यात काय ऍड करणार तुम्ही? डिफरन्स मायनस. तो -2 आणि -2 किती झाले? -4. तो -4 कुठे दिसतंय तुम्हाला? बघा, या ठिकाणी दिसतंय. म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल झाले, हे ऑप्शन कॅन्सल झाले. इथे +4 आहे, इथे 0 आहे. ओके, आता आपण काढूया थर्ड टर्म. ओके, थर्ड टर्म कसं काढतो आपण? सेकंड टर्म प्लस डिफरन्स. सेकंड टर्म काय आले आपली? -4 प्लस डिफरन्स किती आपला? -2. सो -2 अँड -4. बघा, मायनस मायनस काय होतं? प्लस, पण आपण आन्सरला काय देतो? -9. सो -4 आणि -2 यांची ऍडिशन करणार. 4 आणि 2 किती झाले? 6. आन्सरला मात्र काय देणार? निगेटिव्ह साईन. सो -6 हे आलंय. ओके, सो आपला आन्सर काय? ऑप्शन नंबर सी. तो पहिले 4 अरिथमेटिक टर्म्स आपल्याला काढायचे. आपल्याला फक्त काय लिहायचंय? आन्सर लिहायचंय. दॅट इज नथिंग बट द सी ऑप्शन. आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलेलं नाहीये. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय. ओके,
आपल्याला काय करायचंय, सायमल्टेनियस इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे, एक व्हेरिएबल आहे एक्स आणि दुसरा व्हेरिएबल आहे वाय. आपल्याला dx ची व्हॅल्यू दिली आहे, dx इज इक्वल टू व्हॉट 49. dy किती दिले तुम्हाला -63 आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिली आहे 7. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, व्हॅल्यू ऑफ वाय. सो वाय जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण कसं फाइंड आउट करतो, dy अपॉन d या फॉर्म्युल्याने. ओके, सो dy आपल्याला किती दिलेलं आहे -63. ओके, आणि d किती दिलेलं आहे आपल्याला 7. सो जे कट होत आहे ते कट करून टाका. 7 1 जा 7, 7 9 जा 69. सो आन्सर काय आलं तुमचं -9. y इज टू -9. बघा आता आनंदामध्ये तुम्ही काय कराल, इथे 9 दिसला लगे ऑप्शन नंबर ए टिक करा. बट ऑप्शन नंबर ए हे आन्सर नाहीये. ऑप्शन काय आहे तुमचं -9. इथे +9 आहे. हा जो 9 आहे हा कसा आहे प्लस. आपल्याला काय घ्यायचंय -9. ओके, चला पुढच्या क्वेश्चन साठी जाऊया नेक्स्ट पेजवर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. ओके, कोणता नंबर प्रोबॅबिलिटी दाखवत नाही. आता आपण प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये शिकलोय की प्रोबॅबिलिटी कोणत्याही इव्हेंटची तुम्ही प्रोबॅबिलिटी काढतात, ती प्रोबॅबिलिटी कोणाच्या दरम्यान असते, 0 to 1 च्या दरम्यान ही प्रोबॅबिलिटी असते. सो इथे बघा 1.5 दिले, म्हणजे 1 पेक्षा मोठा आहे 1.5. सो ही प्रोबॅबिलिटी कधी असू शकते का, नाही. ओके, सो इथे आणखी दिले तुम्हाला 2 डिवायडेड बाय 3. 2 डिवायडेड बाय 3. जर 3 ने भाग दिला तर 3 0 0, इथे उरला 2, इथे दिला पॉइंट, इथे घेतला 0. 2 8 जा सॉरी 2 6 जा किती 8, 3 6 जा 18, किती उरलं 2, परत घेतला 0, 2 6 जा 3 6 जा 3 6 जा 3 6 जा, हे येत राहणार आहे. म्हणजे इथे प्रोबॅबिलिटी किती आली 0.6. सो हे 0.6 हे 0 आणि 1 याच्या दरम्यान आहे का 0.6. ओके, सो तुमचा ऑप्शन काय असणार आहे बी. बाकी पुढे बघण्याचं कामही नाही. ओके, तो प्रश्न नीट नाही वाचला आपण. आपल्याला काय विचारले, विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी, जी प्रोबॅबिलिटी शो करत नाहीये. म्हणजे बाकीचे सगळे काय दाखवत आहेत, प्रोबॅबिलिटी दाखवत आहेत, पण हे आन्सर प्रोबॅबिलिटी दाखवत नाहीये. सो हे प्रोबॅबिलिटी शो करते बघा. हे प्रोबॅबिलिटी काय करते, शो. 15% म्हणजे काय, 15 डिवायडेड बाय 100. हे डिव्हिजन केलं तर आन्सर काय मिळणार आहे 0.15. म्हणजे हे पण कोणाच्या रेंजमध्ये आहे, 0 to 1 च्या बिटवीन आहे. 0.7 पण आहे. हे तिन्ही प्रोबॅबिलिटी शो करतात, परंतु हे ऑप्शन मात्र प्रोबॅबिलिटी शो करत नाही. तर तुमचा आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर ए. समजलं. चला पुढच्या क्वेश्चन साठी जाऊया नेक्स्ट पेजवर. नेक्स्ट पेजवर. ठीक, चला. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी आपण सॉल्व्ह करतोय. हा पण किती मार्क्स साठी आहे, 4 मार्क्स साठी. म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 1 मार्क. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क आहे, 1 मार्क आहे. ओके, तो चला आपण सॉल्व्ह करूया. तो काय क्वेश्चन, टू ड्रॉ अ ग्राफ 4x plus 5y is equal to 19. Find y when x is equal to 1. आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे आणि ग्राफ कोणत्या इक्वेशनचा प्लॉट करायचा आहे, जनरल इक्वेशन दिले आपल्याला 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. हे जनरल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही काय करा, याच्यासाठी ग्राफ प्लॉट करा आणि फॉर एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1. ओके, आणि याची y ची व्हॅल्यू काढा. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, y इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो ओके, सो पुट x इज इक्वल टू 1 इन अबोव इक्वेशन. इक्वेशन काय आपलं 4 इंटू एक्स ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 1 प्लस 5 इंटू वाय इज इक्वल टू वॉट 49. सो 4 1 जा किती येतील रे, 4 1 जा 4 प्लस 5y इज इक्वल टू वॉट 49. हा प्लस 4 तिकडे जाऊन काय होणार आहे -4. सो यू विल गेट 5y इज इक्वल टू 49 मायनस 4. 49 मधनं 4 गेला, किती उरले रे, 49 मधनं 4 गेला, यू विल गेट 45. हा 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होणार आहे डिवाइड. सो इथे काय राहिलं फक्त y इज इक्वल टू वॉट 45 डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5, 5 9 जा 45. ओके, सो y इज इक्वल टू काय आलं 9/1. 9/1 म्हणजेच काय 9. ओके, सो y ची व्हॅल्यू या पद्धतीने तुम्ही काढलेली आहे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. डिटरमाइन वेदर द 2 इज रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, आता रूट काय भानगडे, रूट इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ एक्स. रूट काय असतं रे,
व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स म्हणजे काय, की जो व्हेरिएबल त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये दिलेला आहे. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. या ठिकाणी जर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू पुट केली या इक्वेशन मध्ये, तर तुम्हाला आन्सर काय मिळायला पाहिजे, 0. जर तुम्हाला आन्सर मिळालं 0, तर एक्स ची जी व्हॅल्यू तुम्ही घेतलेली ती काय असणार आहे, रूट असणार आहे. तो आपल्याला ओळखायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे की हे जे 2 दिलेलं आहे हे रूट आहे की नाही या क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो पुट काय करूया आपण, पुट सोल्युशन घ्यायचं आपल्याला. पुट एक्स इज इक्वल टू 2 इन अबो इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपल्याला काय टाकायचंय, 2 पुट करायचंय. देअरफॉर काय मिळेल आपल्याला, सॉरी इथे एक्स आहे का, नाही, इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, व्हेरिएबल कोणता आहे, वाय व्हेरिएबल आहे. कोणता व्हेरिएबल दिलाय, वाय. सो आपण काय घेणार आहोत, वाय नाही सॉरी एम दिलाय, एम इज इक्वल टू 2. So put m is equal to 2 in above equation. So 2 multiply by m square. M square ची व्हॅल्यू, m ची व्हॅल्यू काय, 2, 2 चा स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय बाय इथे काय दिलाय m, m ची व्हॅल्यू काय 2 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. ओके, सॉल्व करूया. 2 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर किती झाला, 4 मायनस 5 2 जा 10 इज इक्वल टू 0. 2 4 जा किती होतं, 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. 8 मधनं 2, 8 मधून 10 मायनस करायचे. ओके, तो फर्स्ट नंबर काय तुमचा पॉझिटिव्ह, सेकंड नंबर काय तुमचा निगेटिव्ह. तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार आहे, निगेटिव्ह म्हणजे काय, मायनस. सबट्रॅक्शन करायचं, 10 मधून 8 गेला किती उरले, 2. बिगर नंबर इज 10, त्याचा साइन मायनस. इज नॉट इक्वल टू 0. हे -2 हे 0च्या इक्वल आहे का, नाही. ओके, म्हणून ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे m इज इक्वल टू 2, m इज इक्वल टू 2 हे काय रे, ही काय रूट नाही आहे. ओके, देअरफॉर लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट नाही. आल्या लक्षात, एकदम सोपे सोपे क्वेश्चन्स असतात. चला जाऊया नेक्स्ट पेज. थर्ड क्वेश्चन काय दिले बघा, राईट द सेकंड अँड द थर्ड टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला किती टर्म, कोणती टर्म फाइंड आउट करायचे, सेकंड, आणि कोणती टर्म फाइंड आउट करायचे, थर्ड टर्म अरिथमेटिक प्रोग्रेशनची. याची फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे, गिवन. काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला, फर्स्ट टर्म ए, ए त्याला आपण T1 ने पण शो करतो, किती दिली 6, आणि कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे -3. टू फाइंड, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, आपल्याला फाइंड आउट करायचंय सेकंड आणि थर्ड टर्म आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला मग आपण सोल्युशन लिहूया. ओके, तो आता सेकंड टर्म आपण कसं फाइंड आउट करतो, सेकंड टर्म इज फर्स्ट टर्म प्लस डिफरन्स. फर्स्ट टर्म मध्ये आपण काय ऍड करतो, डिफरन्स. फर्स्ट टर्म काय तुमची 6 आणि डिफरन्स किती आहे, -3. सो फर्स्ट नंबर इज पॉझिटिव्ह, हा सेकंड नंबर काय निगेटिव्ह. सो प्लस मायनस काय होतं, मायनस म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन. सो 6 मधून 3 गेले, किती उरले 3. बिगर नंबर 6, तिथं साइन प्लस, प्लस साइन द्यायची गरज नसते. ओके, सो सेकंड टर्म काय आली रे तुमची, सेकंड टर्म इज +3. ओके, सेकंड टर्म फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे थर्ड टर्म. थर्ड टर्म कसं फाइंड आउट करतो आपण, सेकंड टर्म प्लस त्याच्यामध्ये काय ऍड करतो, डिफरन्स. सेकंड टर्म काय तुमची, या ठिकाणी सेकंड टर्म आलेली आहे 3, आणि त्याच्यामध्ये काय ऍड करणार आहात तुम्ही, डिफरन्स. डिफरन्स किती दिलाय तुम्हाला, डिफरन्स इज -3. सो +3 अँड -3 विल गेट कॅन्सल. काय आन्सर आलं रे, 0. सो थर्ड टर्म किती आली आहे तुमची, 0. थर्ड टर्म काय आली आहे तुमची, 0. ओके, सो तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं, सेकंड टर्म अँड थर्ड टर्म ती तुम्ही फाइंड आउट केलेली आहे. ओके, सो पुढच्या क्वेश्चन साठी आपण जाऊया नेक्स्ट पेज. 2 पॉइंट्स आर टॉस्ड सायमल्टेनियस. 2 पॉइंट्स काय केलेले, टॉस केलेले. एक हा कॉइन आहे आणि हा एक दुसरा कॉइन आहे. हे 2 पॉइंट्स काय टॉस केलेले, टॉस केलेले. एका कॉइन वर काय असतं, आयदरली हेड किंवा टेल. या कॉइन वर पण काय असणार आहे, हेड किंवा टेल. राईट द सॅम्पल स्पेस. आपल्याला काय लिहायचं आहे, फक्त सॅम्पल स्पेस. तो काय येईल रे सॅम्पल स्पेस, बघा हा टेल किंवा हा टेल पडेल, ही प्रोबॅबिलिटी असेल. किंवा याचा हा हेड पडेल, याचा हा टेल पडेल, किंवा
याचा हा टेल पडेल आणि ह्या कॉइनचा हा हेड पडेल, किंवा याचा टेल आणि याचा टेल असं पडेल. ओके, सो हे काय झाले तुमची प्रोबॅबिलिटी. आपल्याला काय लिहायचंय फक्त सॅम्पल स्पेस. ओके, सो सॅम्पल स्पेस आपल्याला लिहायचंय. आपण सॅम्पल स्पेस कशाने दाखवतो? येस या लेटरने इथे दाखवायचा असतो. कर्ली ब्रॅकेट, तो काय येईल? एच एच हेड हेड, किंवा हेड टेल, किंवा टेल हेड, किंवा दोन्ही काय असतील रे? टेल टेल. ओके, तो बघा किती सोपा क्वेश्चन आहे फॉर 1 मार्क्स. तो एक खूप इझी क्वेश्चन आहे. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन 1B पण काय केलेला आहे, क्वेश्चन नंबर 1B सुद्धा काय केलेला आहे, सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन साठी जाऊया, नेक्स्ट पेजवर. ओके, आता आपला स्टार्ट झालाय क्वेश्चन नंबर 2, आणि क्वेश्चन नंबर 2 किती सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला? एनी 2. किती मार्क्स आहेत? 4 मार्क्स. म्हणजे ते 2 क्वेश्चन, आणि प्रत्येक क्वेश्चन कितीला आहे? 2 मार्क्ससाठी. आणि हे जे क्वेश्चन आहेत हे कशाच्या फॉर्म मध्ये? ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये. बघा सेम क्वेश्चन आपण घेतलेला होता, सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला होता. ओके, सो हाच क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. हा काय दिलेला आहे तुम्हाला? डिटर्मिनंट दिलेला आहे. डिटर्मिनंट 2√3, हा 2, 9 आणि 3 टाइम्स रूट. इथे काय करायचं असतं? या दोघांचं पहिले मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, सो 2√3 दिलेलं आहे, मल्टिप्लाय बाय कशाशी मल्टिप्लिकेशन करणार? 3 टाइम्स √3 मायनस इथे काय द्यायचं असतं नंतर? मायनस आहे 9चं मल्टिप्लिकेशन कोणासोबत आहे? 9 मल्टिप्लाय बाय 2. ओके, हे जरा बाजूला सॉल्व्ह करूया आपण. 2√3 मल्टिप्लाय बाय 3 टाइम्स √3. नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 3 जा 6, आणि ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? 3√3 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे काय झालं रे? √3चा स्क्वेअर. इथे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. काय राहिलं? 6 मल्टिप्लाय बाय 6 3 जा किती झालं? 18. तर हे 18 आन्सर आपल्याला इथे द्यायचं आहे. आणि 9 2 जा किती झालं? 18. तर 18 मधनं 18 गेले, आन्सर इज 0. ओके, बघा किती सोपा क्वेश्चन आहे. इझी क्वेश्चन आहे फॉर 2 मार्क्स साठी. ओके, सो हे तुम्हाला जमलंच पाहिजे मित्रांनो. ओके, साऊंड चालू आहे ना आपला? हॅलो हॅलो, हा चालू. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण नेक्स्ट पेजवर. ठीक, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द 19th टर्म. आपल्याला ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायचं आहे आणि काय फाइंड आउट करायचंय? 19th टर्म आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, सो आपण दोन प्रकारे नाही, या चॅप्टर मध्ये आपल्याला दोनच काय आहेत, फॉर्म्युलेज आहेत. पहिले आहे nth टर्म फाइंड करणे आणि nth टर्मची सम करणे. तो nth टर्म आपण कसं फाइंड आउट करतो? a प्लस n मायनस 1 इंटू डी या फॉर्म्युल्याने, आणि Sn म्हणजे सम ऑफ nth टर्म. nth टर्मच्या बेरीज कशी करतो आपण? हाच फॉर्म्युला ऍज इट इज लिहायचा आहे. a प्लस n मायनस 1 इंटू डी, इथं लिहायचा 2, इथं घ्यायचा बिग ब्रॅकेट, आणि इथं लिहायचं आहे n डिवायडेड बाय 2. ओके, हे ऍड करायचं फक्त या ठिकाणी Sn. पण आपल्याला याची आता सध्या काही गरज नाही. आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? हा. ओके, सो फर्स्ट टर्म तुम्हाला काय दिलेली आहे बघा? 7. ओके, आणि 19th टर्म आपल्याला काय करायचे? फाइंड आउट करायची आहे. किती टर्म? 19. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे डिफरन्स. डिफरन्स कसा काढतो आपण? सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म. सेकंड टर्म किती आहे तुम्हाला दिलेली? 13. फर्स्ट टर्म किती दिली आहे? 7. 7 13 मधनं 7 गेले, किती उरले? 6. तो डिफरन्स किती दिलाय तुम्हाला? 6. ओके, तो इथे फॉर्म्युला लिहायचा आहे. Tn इज इक्वल टू a प्लस इथे काय येणार आहे? n मायनस 1 डी. हा काय तुमचा फॉर्म्युला. तो पुट द व्हॅल्यूज. n ची व्हॅल्यू किती आहे? n इज इक्वल टू 19th टर्म. n इज इक्वल टू काय? 19th टर्म आपल्याला फाइंड आउट करायचं. सो T19 इज इक्वल टू 7. फर्स्ट टर्म काय तुमची? 7 दिलेली आहे बघा फर्स्ट टर्म, प्लस प्लस n ची व्हॅल्यू काय? 19 मायनस मायनस 1, आणि डिफरन्स आपण किती कॅल्क्युलेट केलेला आहे? 6. ओके, सो हे सॉल्व्ह करूया. हा 7 ॲज इट इज 19 मधनं 1 गेला, 19 मधनं 1 गेला, किती उरले? 18. 18 मल्टिप्लाय बाय 6. सो 6 8 जा 48, कॅरी 4, 6 1 जा 6 आणि 14 झाले 10. किती आन्सर येईल रे? 108. सो 108 प्लस 7 किती झाले? 115. ओके, 115. सो दिस इज द 19 टर्म. बघा, तुम्ही सेकंड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे फ्रॉम अरिथमेटिक प्रोग्रेशन या चॅप्टर मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन साठी जाऊया नेक्स्ट पेजवर. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे.
नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिले बघा, इफ वन डाय इज रोल्ड, काय केलं, एक डाय जर रोल केला, देन फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट टू गेट द प्राईम नंबर. आपल्याला काय शोधायचे, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. आता प्राईम नंबर म्हणजे काय रे, हे पहिले समजून घ्या. हे प्राईम नंबर्स म्हणजे काय, हे असे नंबर्स की ज्यांना फक्त वन अँड द नंबर इट सेल्फ या दोघांनीच डिव्हिजन करता येतं, त्या या दोघांनीच डिवाइड होतो तो नंबर. अशा नंबरला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर. फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 7, आफ्टर दॅट 11, 13 अँड सो ऑन. एक गोष्ट लक्षात ठेवायची, वन हा प्राईम पण नाहीये, वन इज नॉट अ प्राईम नंबर, वन इज नायदर कॉम्पोजिट नंबर. वन हा प्राईम पण नाहीये आणि कॉम्पोजिट सुद्धा नाहीये. ओके, तो आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. वन डाय इज रोल्ड. ओके सर, जर एक डाय रोल केला तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे, इथे जागा पुरणार नाही म्हणून मी सॅम्पल स्पेस इथे लिहितो. जर डाय रोल केला तर आयदरली आपल्याला नंबर मिळेल 1 किंवा मिळेल 2 किंवा मिळेल 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. एका डायवर किती नंबर असतात, 6. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती मिळालं तुम्हाला, 6. इव्हेंट काय दिलाय, ए, की प्राईम नंबर्स ऑन अप्पर फेस. अप्पर फेसवर काय यायला पाहिजे, प्राईम नंबर. इथे जागा पुरणार नाही म्हणून मी इथे लिहितो. आता बघा, हे प्राईम नंबर्स आपण या ठिकाणी लिहिलेत की नाही, बघा प्राईम नंबर्स या ठिकाणी आपण लिहिलेले. आता या प्राईम नंबर्स मध्ये आपल्याला 6च्या आतले प्राईम नंबर बघा, हा 7 6च्या पुढे हे गेले, किती प्राईम नंबर्स उरले रे, 2, 3 अँड 5. तो फेस काय येऊ शकतो, आयदरली मी या ठिकाणी लिहितो 2, 3 किंवा 5. हे प्राईम नंबर्स येतील. बघा, 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे आणि 5 हा प्राईम नंबर आहे. सो हे प्राईम नंबर्स या ठिकाणी येते. सो नंबर ऑफ ए किती आलं, 1, 2, 3. नंबर ऑफ ए किती आलं, 2. आपल्याला काय फाइंड आउट करायचे, प्रोबॅबिलिटी. ओके, या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. तो प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ इव्हेंट, नंबर ऑफ गिवन इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. ओके, सो नंबर ऑफ ए किती आलं रे, बघा या ठिकाणी मी सॉल्व करतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए, नंबर ऑफ ए इव्हेंट किती आले, 3. बघा, नंबर ऑफ इव्हेंट ए 3 आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले, 6. सो 3 1 जा 3, 3 2 जा 6. तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी काय मिळाली, 1 डिवायडेड बाय 2. प्रोबॅबिलिटी काय मिळाली तुम्हाला, 1 डिवायडेड बाय 2. ओके, सो अशा पद्धतीने आपण तीनही क्वेश्चन नंबर 2 ए मधले ऑल 3 क्वेश्चन काय केलेले, सॉल्व्ह केलेले आहेत. ऑलरेडी किती सॉल्व्ह करायचे होते, 2. ओके, पण आपण प्रॅक्टिस करतोय, तो आपण जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे, टू सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. ओके, आता इथे काय करायचंय तुम्हाला, एनी 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कोणतेही 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. हे 4 क्वेश्चन किती मार्क्ससाठी दिलेले, 8 मार्क्स. म्हणजे 4 क्वेश्चन किती, 2 मार्क्ससाठी इज इक्वल टू टोटल मार्क्स किती, 8 मार्क्स. ओके, चला मग वन बाय वन आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, या इक्वेशनला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर 1, या इक्वेशनला म्हणणार इक्वेशन नंबर 2. आता या ठिकाणी बघा, हा प्लस 5y आहे, हा पण प्लस 5 आहे. तो हे दोन्ही y चे कोएफिशियंट 5 5 आहेत. इक्वेशन आपल्याला 2 कंडिशन सॅटिस्फाय करायच्या होत्या. पहिली कंडिशन काय, की जो कोएफिशियंट आपल्याला एलिमिनेट करायचा आहे, त्याचा जो व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचा आहे, त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट कसा असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे, सेम असला पाहिजे. आणि सेकंड, जर त्याचे साइन्स इक्वल असतील, इक्वल साइन असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन. आणि जर अपोजिट साइन असतील तर काय करायचं, ऍडिशन. ओके, तो इथे साइन कसे आहेत रे, इक्वल साइन आहे, तर यांचं काय करणार आपण, इक्वल साइन जर असतील, बघा इक्वल साइन असतील तर आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. तो बाय सबट्रॅक्टिंग, इथे लिहूया, बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 मधून आपण कोणाला सबट्रॅक्ट करणार आहे, इक्वेशन 2 ला. तो इक्वेशन 1 काय दिले बघा, 3x प्लस 5y इज इक्वल टू 26. आणि इथे काय दिलंय, x प्लस 5y इज इक्वल टू 22. आपल्याला काय करायचं आहे रे, यांचं सबट्रॅक्शन करायला सांगितलेलं आहे. सो सिम्पली आपण काय करणार, सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन केल्यामुळे काय होतील, यांचे साइन्स चेंज होतील. काय होतील, साइन चेंज होतील. हा प्लस आहे तर काय होईल, मायनस. प्लस आहे तर काय होईल, मायनस. आपण प्लस आहे तर काय होईल, मायनस.
So plus y plus 5y minus 5y will get cancel. 3 minus 1x, 3 मधनं 1 गेला, किती उरले रे 2x, मोठी संख्या 3, तिचं साइन प्लस प्लस देण्याची गरज नाही. इक्वल टू च्या खाली इक्वल टू 26 मायनस 22, 26 मधून 22 गेले, किती उरले 4. ओके, देअरफॉर हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल डिवाइड. देअरफॉर x इज इक्वल टू काय 4 डिवायडेड बाय 2, काय 4 डिवायडेड बाय 2. सो चला मग डिव्हिजन करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4. देअरफॉर आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली 2. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला या ठिकाणी 2. ओके, समजतंय तुम्हाला सगळ्यांना. तो अशा पद्धतीने आपण x ची व्हॅल्यू काय केलेली आहे फाइंड आउट केलेली आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता x च्या व्हॅल्यू नंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं y ची व्हॅल्यू. तो मी काय करणार मग पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 मध्ये और 2 मध्ये. चला 2 मध्ये टाकूया. ओके, 2 इक्वेशन काय दिले बघा, x प्लस 5y इज इक्वल टू 22. x ची व्हॅल्यू टाका 2, हा प्लस हा 5y इज इक्वल टू 22, हा प्लस 2 तिकडे जाताना काय होईल रे -2. इथे काय राहिलं मग 5 मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू 22 मायनस 2. ओके, तो हा 5 मल्टिप्लाय बाय y एज इट इज इक्वल टू 22 मधनं 2 गेले, किती उरले 20. 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल डिवायडेड बाय 5. ओके, काय होईल डिवायडेड बाय 5. तो 5 ने डिवाइड होते तर डिवाइड करून टाका. 5 1 जा 5, 5 4 जा 20. देअरफॉर y ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला 4. y ची व्हॅल्यू काय मिळाली 4. ओके, सो फायनली आपल्याला आन्सर लिहायचं आहे. तो आन्सर लिहा सुंदर अक्षरामध्ये. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आली आहे 2, y ची व्हॅल्यू आली आहे 4. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया आपण. नेक्स्ट पेज. एक बॉक्स दिलाय. अ बॉक्स कंटेन्स हाऊ मेनी रेड बॉल, 5 रेड बॉल, 8 blue ball and 3 green pens. Okay, ऋतुजा want to pick a pen randomly. एकच पेन तिला हवाय. तिच्याकडे किती पेन आहेत 5 रेड आहेत, 8 ब्ल्यू पेन्स आहेत आणि 3 ग्रीन पेन्स. ओके, सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज ब्ल्यू. आणि प्रोबॅबिलिटी काय असायला पाहिजे, इव्हेंट दिलाय की आपल्याला जो पेन आपण रॅन्डमली पिकअप करणार आहोत तो पेन कसा असला पाहिजे ब्ल्यू असला पाहिजे. ओके, सो सगळ्यात पहिले आपण काय करूया सॅम्पल स्पेस फाइंड आउट करूया. त्याच्यासाठी पहिले आपल्याला म्हणून घ्यावं लागेल लेट रेड पेन बी. रेड पेन बी त्यांना आपण नाव देऊया. रेड पेन काय R1, R2, R3, R4 अँड R5. 5 का, कारण 5च रेड पेन आहे. ओके, सो नेक्स्ट काय ब्ल्यू पेन. ओके, ब्ल्यू पेन बी. ब्ल्यू पेन बी किती पेन आहेत रे ब्ल्यू 8. तो आपण काय लिहिणार B1, B2, B3, B4, B5, B6, B7 and B8. Okay, and after that green pen. How many green pens are there? Let green pen be. Green pen be. How many? 3 pens. So G1, G2 and G3. Okay. So आता number of sample space किती येईल किंवा sample space लिहा. Sample space आपण कशाने डिनोट करतो यस ने. तो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहा. काय येईल तुमचा R1, R2, R3, R4, R5. त्याच्यानंतर ब्ल्यू पेन लिहा B1, B2, B3, B4, B5, आफ्टर दॅट B6, B7, B8 आणि ग्रीन पेन किती आहेत G1, G2 and G3. ओके, सो दिस इज द सॅम्पल स्पेस. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फाइंड आउट करा. आपल्याला काय काढायला सांगितलेले की प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस. ओके, सो इव्हेंट ए जर कन्सिडर केला तर आपल्याला काय माहिती पाहिजे नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपल्याला माहिती पाहिजे. ओके, सो सॅम्पल स्पेस सगळ्यात पहिले आपण काय करतो फाइंड आउट करतो. किती सॅम्पल स्पेस आला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. टोटल किती सॅम्पल स्पेस आले 16.
आता आपल्याला इव्हेंट ए काय विचारलंय बघा, काय विचारलंय, इव्हेंट ए काय विचारलंय, इव्हेंट ए लिहूया आपण, इव्हेंट ए. ऋतुजाला कोणता पेन पाहिजे, ऋतुजा wants to pick a pen at random. या पेनचा कलर कसा असला पाहिजे, ब्ल्यू असला पाहिजे, कसा असला पाहिजे, ब्ल्यू. सो ऋतुजा wants to a pen which is blue in color. ओके, कोणत्या कलर मध्ये पाहिजे, ब्ल्यू कलर. तो ए इव्हेंट तुम्हाला काय मिळेल, ब्ल्यू कलर कोणता आहे, मग कोणते पेन आहेत, B1 ब्ल्यू कलर, ब्ल्यू आहे ना, ब्ल्यू कलर. तो काय येईल, B1 B2 B3 B4 B5 B6 B7 आणि B8. ओके, हेच पेन ती चूज करू शकेल, त्याच्या व्यतिरिक्त ब्ल्यू पेन येऊ शकणार. ओके, सो नंबर ऑफ ए किती आलं, नंबर ऑफ ए किती आलं, 8. ओके, आपल्याला काय काढायला लावले, प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय, नंबर ऑफ ए डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ ए किती आलंय, 8. बघा, नंबर ऑफ ए 8 आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती, 16. सो 8 1 जा 8, 8 2 जा 16. सो इथे काय आलं, 1/2. म्हणजे काय, 50% चान्स आहे. याचा अर्थ काय होतो, 1/2. प्रोबॅबिलिटी किती आली, तर इथे लिहा आन्सर, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय, 1/2. सो प्रोबॅबिलिटीचा अर्थ काय होतो, 1/2 चा म्हणजे हाफ, 50% चान्स आहे की तिला कोणता पेन, जर तिने हात घातला त्या बॉक्स मध्ये तर त्या बॉक्स मध्ये तिला कोणता पेन मिळेल, ब्ल्यू पेन मिळेल. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन साठी जाऊया, नेक्स्ट पेजवर. ओके, फाइंड द सम ऑफ द फर्स्ट n इवन नॅचरल नंबर. आपल्याला काय फाइंड आउट करायची, सम. ओके, कोणाची, n इवन नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर्स आपल्याला माहिती आहे, नॅचरल नंबर्स आपण n ने दाखवतो. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अप टू द इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय, n नंबर. तर या सगळ्या n नंबरची आपल्याला काय करायचे, सम करायचे, ऍडिशन करायचे. आणि ते पण नॅचरल नंबर्स कसे पाहिजेत, इवन, ऑड नको. इवन कोणता आहे रे, 2 4 6 पुढे याप्रमाणे. ओके, इवन नंबर्स आपण पहिले लिहूया, इवन नंबर्स लिहूया. द अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑफ इवन नॅचरल नंबर्स आर काय रे, काय येईल, 2 4 6 8 10 डॅश 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 कुठपर्यंत, n नंबर. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट टर्म काय आली रे, a इज इक्वल टू 2. नंबर ऑफ टर्म्स किती आहेत, नंबर ऑफ टर्म्स किती आहेत टोटल, n. एवढ्या टर्म्स आहेत या, आपण काउंट नाही करू शकत. ओके, त्याच्यानंतर डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स किती आहे, 4 - 2, 4 - 2 दॅट इज नथिंग बट द 2. ओके, ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार होत्या आपण त्या काय केलेल्या, फाइंड आउट केलेल्या आहेत. आपल्याला काय काढायचंय, सम ऑफ nth टर्म. सम ऑफ nth टर्मचा फॉर्म्युला काय, n. बघा, आपला ऍक्च्युअल फॉर्म्युला काय होता, a प्लस n - 1 इंटू डी. हा nth टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे. इथे काय करायचं होतं, 2 लिहायचं होतं, इथे मल्टिप्लायचं साइन, इथे काय, n डिवायडेड बाय 2. हा काय फॉर्म्युला, टू फाइंड सम ऑफ nth टर्म, nth टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. ओके, चला मग फाइंड करूया nth टर्म. तो n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 इंटू ए. फर्स्ट टर्म काय तुमची 2, बघा ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म काय तुमची 2. हियर n - 1 ॲज इट इज, डिफरन्स पण किती आहे, 2 चा. ओके, सो इथे काय मिळेल तुम्हाला, n डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. इथे 2 2 जा किती होईल, 4 प्लस 2 टाइम्स n - 1. ओके, समजा या n/2 ने याला जर मल्टिप्लाय केलं, ओके, मल्टिप्लाय करण्यापेक्षा काय करूया आपण, 2 कॉमन काढू. 2 कसा कॉमन निघेल बघा, n डिवायडेड बाय 2 ॲज इट इज, किंवा इथेच करायला पाहिजे होतं. चला इथेच सॉल्व्ह करू, इथेच सॉल्व्ह करूया. बघा, हा
टू आणि हा टू काय करतो मी कॉमन काढतो. आता ते काय राहिलं 2 प्लस n मायनस 1. ओके, सो दिस 2 विल गेट कॅन्सल. 2 काय झालं कॅन्सल झालं. काय राहिलं इथे फक्त n मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटमध्ये 2 प्लस n मायनस 1. या n ने एकदा 2 ला मल्टिप्लाय करा, n मल्टिप्लाय बाय 2 पुढे काय प्लस n कोणाला मल्टिप्लाय करेल n मल्टिप्लाय करेल n मायनस 1. इथे काय येईल आन्सर काय मिळेल तुम्हाला 2n प्लस n इंटू n मायनस 1. ओके, n मायनस 1. ठीक आहे, समजलं तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला एक तुम्ही काय फाइंड आउट केली यस n th टर्म तुम्ही काय केलेली फाइंड आउट केलेली आहे. दिस इज द n टर्म किंवा n th टर्म नाही सॉरी सम ऑफ n th टर्म तुम्ही काय केलेली फाइंड आउट केलेली. ठीक आहे, चला जाऊया मग आपण नेक्स्ट क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आपल्याला कोणती मेथड यूज करायची इथे फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची. आता बघा फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय करतो आपण की ही जी लास्ट वाली कॉन्स्टंट टर्म असते कॉन्स्टंट टर्म घेतो. हिचे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे -20 आणि ऍडिशन किती यायला पाहिजे +1. +1 बघा इथे सेंटरला कोणती टर्म आहे 1. ओके, ही टर्म तुम्हाला मिळायला पाहिजे. तर मग मी काय करू शकतो बघा 5 4 20 हे घेऊ शकतो आणि 5 आणि इथे 4 घेतले तर इथे 1 मिळतील का नाही. इथे मायनस साईन द्यावं लागेल. मायनस साईन कोणाला देणार इथे चेक करा आन्सरला कोणतं साईन आहे प्लस साईन. तो प्लस साईन कोणत्या नंबरला देतो आपण बिग नंबरला देतो. म्हणजे या नंबरला काय देणार तुम्ही मायनस साईन. तर तुम्हाला काय मिळालं 5x हा -4x इज इक्वल टू काय 1x. तो हा जो सेंटरला जो मायनस एक्स आहे प्लस एक्स आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार 5x मायनस 4x. तो काय मिळेल तुम्हाला बघा एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x आणि हा तुमचा काय आहे -20 इज इक्वल टू 0. चला फॅक्टराइज करा याला. एक्स मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 5x कसं लिहिणार 5 मल्टिप्लाय बाय एक्स इथे मायनस आहे 4x कसं लिहिणार 4 मल्टिप्लाय बाय एक्स इथे काय -20 ला कसं लिहिणार 5 4 जा 20 इज इक्वल टू 0. या दोघांमधनं कॉमन काढायचं या दोघांमधनं कॉमन काढायचं. तो काय कॉमन काढणार आहेत बघा या ठिकाणी काय कॉमन निघतोय एक्स एक्स कॉमन निघतोय. तो एक्स कॉमन काढा इथे काय राहील एक्स प्लस 5 पुढे काय साईन आहे मायनस इथे दिला इथे काय सॉरी इथे काय कॉमन निघतोय 4 4 कॉमन निघतोय 4 बाहेर काढा ब्रॅकेटमध्ये काय राहिलं एक्स मायनस 5. तर इथे लिहिलं एक्स मायनस 5 इज इक्वल टू 0. ओके, बट इथे बघा इथे काय साईन दिसते तुम्हाला प्लस इथे काय साईन आलंय मायनस. तर डोळे झाकून याला काय करायचं प्लस करून टाकायचं. तो आता काय होईल रे एक्स प्लस फाय कॉमन काढायचं एक्स प्लस 5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स मायनस 4 एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर तुम्ही काय लिहिणार एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 4 इज इक्वल टू एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. हा प्लस 5 तिकडे जाताना काय होईल -5 और हा -4 तिकडे जाताना काय होईल +4. ओके, इन दिस वे आपण काय केलेलं आहे दोघांचे आन्सर फाइंड आउट केलेले आहे. ठीक आहे, दोन्ही रूट्स आपण फाइंड आउट केलेले दोन्ही रूट्स मला मिळाले. ठीक आहे, समजलं काही शंका याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण हे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. चारही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. आता काय करूया एक्स्ट्रा क्वेश्चन बघूया नेक्स्ट पेज. 5th क्वेश्चन काय दिलंय बघा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x प्लस y आणि x मायनस y ऑफ द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. खाली काही सायमल्टेनियस इक्वेशन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे x प्लस y आणि x. आताच रिसेंटली जे आपण रिव्हिजन घेतली होती त्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं इथे 49 चा कोएफिशियंट काय रे एक्स चा कोएफिशियंट काय 49 आणि इथे वाय चा कोएफिशियंट काय 49. बघा जर असं असेल इथे 49 आणि इथे 49 इथे 57 इकडे 57 अशा पद्धतीने जर असेल अल्टरनेटिव्ह
तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, एकदा ऍडिशन करणार, एकदा सबट्रॅक्शन करणार. सो सिम्पली एकदा ऍड करा, एकदा सबट्रॅक्ट करा. कळलं? सो याला म्हणा इक्वेशन नंबर 1, याला नाव द्या इक्वेशन नंबर 2 आणि इथे लिहा देअरफॉर बाय ऍडिंग इक्वेशन 1 and 2. So इक्वेशन 1 काय येईल तुमचं इक्वेशन 1? 49x minus 57y is equal to 172 प्लस करा काय 57x minus 49y is equal to काय 252. आपल्याला काय करायचं यांचं ऍडिशन. ओके, ऍडिशन करा. ऍडिशन मध्ये काय होईल 49 प्लस करा 9 प्लस 7 किती झाले 16 कॅरी 1 9 5 10 x इथे दोन्हीही मायनस आहे सो मायनस मायनस काय होईल प्लस आन्सरला जायचं मायनस आहे 106 y इज इक्वल टू किती झाले 2 आणि 2 काय झाले 4 7 आणि 5 किती झाले 12 कॅरी 1 आणि हे किती झाले 4. ओके, सो इथे मला काय कॉमन काढता येईल रे 106 कॉमन काढता येईल. देअरफॉर 106 कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये काय राहिलं हा x मायनस y इज इक्वल टू काय 424. 106 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना होईल डिवाइड. देअरफॉर इथे काय राहिलं x मायनस y इज इक्वल टू 424 डिवाइडेड बाय 106. तर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं 106 मल्टिप्लाय बाय 4 तर तुम्हाला काय आन्सर मिळणार आहे 424. सो 106 1 जा 106 1 जा 106 4. देअरफॉर तुम्हाला आन्सर मिळालं x मायनस y इज इक्वल टू 4. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे x मायनस y ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला x प्लस y ची व्हॅल्यू काय फाइंड आउट करायचंय x प्लस y. सो सिम्पली एकदा ऍड केलं होतं, एकदा काय करायचंय तुम्हाला सबट्रॅक्ट करायचं. सो आता काय करूया सबट्रॅक्ट बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 मधनं 2 सबट्रॅक्ट करा. इक्वेशन 1 काय 49x minus 57y is equal to काय 172. सबट्रॅक्ट करा 57x minus 49y is equal to काय 252. ओके, यांचं काय करायचंय सबट्रॅक्शन. ठीक आहे, सबट्रॅक्शन करूया. ठीक आहे, आता सबट्रॅक्शन केल्यामुळे काय होईल त्यांचे साइन्स चेंज होते. हा प्लस होता तर काय होईल मायनस, मायनस आहे तर काय होईल प्लस आणि हा प्लस आहे तर काय होईल मायनस. ओके, सो 49 मायनस 57 इकडे करूया 49 मायनस 57. 49 मधनं 57 जातात तर 57 मधनं 49 किती उरले रे 8. मोठी संख्या 57 तिचं साईन मायनस. तो काय आन्सर आलं -8x. ओके, इथे काय आन्सर येईल रे इथे काय बघा वरती दिले तुम्हाला -57 इकडे काय आहे तुमचा +49. फर्स्ट नंबर निगेटिव्ह सेकंड नंबर पॉझिटिव्ह काय करणार सबट्रॅक्ट. 57 मधनं 49 केले किती उरला 8. मोठी संख्या 57 तिचं साईन मायनस. तो इथे दिलं -8y इज इक्वल टू इथे कसं सबट्रॅक्शन करणार बघा 252 आणि इथे काय 172 याच्यामध्ये 252 मायनस आहे म्हणजे या ठिकाणी काय करणार सबट्रॅक्ट. 2 मधनं 2 गेले 0 इथे झाले 15 इथे झाला 1 15 मधनं 7 गेले किती उरले 8. 1 मधनं 1 गेला 0. तो आन्सर काय येणार आहे इथे 80. बिगर नंबर कोणता आहे 252 बिगर नंबर त्याचं साईन मायनस. आता सगळ्या ठिकाणी मायनस मायनस आपण काय करूया मायनस मायनस पुढून कॅन्सल होते. काय होते कॅन्सल. कॅन्सल म्हणण्यापेक्षा असं करूया हा -8 आणि हा -8 कॉमन. ठीक आहे, काय येईल रे -8 कॉमन काढला इथे काय राहिलं एक्स. हा मायनस बाहेर गेला म्हणजे इथे काय राहिलं प्लस. इथे काय झालं वाय इज इक्वल टू हा काय -8. हा -8 इकडे मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवाइड. तर इथे काय राहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू -80 डिवायडेड बाय -8. मायनस मायनस साइन कट 8 1 जा 8 10 जा 8. त्यानंतर एक्स
प्लस वाय इज इक्वल टू काय 10/1 म्हणजेच काय a. ओके, तो अशा पद्धतीने आपण फिफ्थ क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू काय केलेली फाइंड आउट केलेली आहे. चला जाऊया नेक्स्ट पेजवर. आता क्वेश्चन 3A आहे. आपल्याला कोणती एक ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे. किती मार्क्ससाठी? 3 मार्क्ससाठी दिलेला आहे क्वेश्चन. ओके, so one of the root of equation ax square minus 10x plus 3 is equal to 0 is 3. ओके, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट दिलंय. रूट म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ एक्स दिलेलं आहे आणि तो किती दिलेला आहे? 3 दिलेला आहे. आणि काय म्हणतात की फॉलोइंग ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करा आणि हा के काढा. बघा, मी तुम्हाला हा सांगितला होता, हा क्वेश्चन व्हेरी आहे, की बऱ्याचदा विचारला जातो. किती मार्क्सला विचारलाय बघा? 3 मार्क्सला विचारलेलं. ठीक आहे, चला आता आपण काय करूया, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले त्याच्यामध्ये आपण कशाची व्हॅल्यू पुट करूया? एक्स ची व्हॅल्यू 3 टाकूया. सो पुटिंग एक्स इज इक्वल टू 3 इन अबो इक्वेशन. इक्वेशन काय? के. बघा, एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय? 3 चा स्क्वेअर मायनस हा 10 मल्टिप्लाय बाय एक्स. एक्स ची व्हॅल्यू काय? 3. हा प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, हे सॉल्व्ह करायचं आता. therefore के मल्टिप्लाय बाय 3 चा स्क्वेअर किती होतो? 9 मायनस 10 3 चा किती होईल रे? 30 आणि हा प्लस 3 इज इक्वल टू 0. के मल्टिप्लाय बाय 9 म्हणजे काय? 9 के मायनस 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. हा जो 9 के तो इथे लिहायचा आहे तुम्हाला 9 के. ओके, के स्मॉल लेटर मध्ये. ओके, तो हा -30 काय झाला? -30 आणि +3. मायनस प्लस काय होतं? मायनस. तो 30 मधनं 3 गेला. किती उरले रे? 27. मोठी संख्या 30, तिचं साइन मायनस, तिथं राहिला 9 के इज इक्वल टू 0. हा -27 इकडे येताना काय होईल? +27. 9 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल? 27 डिवायडेड बाय 9. इथे काय राहिला? के. तो 9 वन जा 9, 9 3 जा 27. सो इथे काय आन्सर आलं? के इज इक्वल टू 3/1 म्हणजेच काय? 3. ओके, कळत आहे तुम्हाला? जाऊया आपण नेक्स्ट पेजवर. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा, सोपे क्वेश्चन्स आहेत, काही डिफिकल्ट नाहीये, एकदम मीडियम लेवलचे क्वेश्चन्स आहेत. तो बोर्डाचे पेपर हे जरा सोपेच असतात ऍज कम्पेअर्ड टू तुमच्या स्कूलच्या पेपरपेक्षा. ओके, चला आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय म्हटले बघा? अ कार्ड इज ड्रॉन ऍट रॅन्डम. कार्ड काय केलंय? ड्रॉन केलंय ऍट रॅन्डम आपण. आणि एक पॅक आहे, पत्त्यांचं कार्ड पॅक आहे. शफल्ड 52 playing cards. Complete the following activity to find the probability that the card drawn is. ओके, 52 प्लेइंग कार्ड्स आहेत. परत एकदा बघूया. 52 प्लेइंग कार्ड्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला या 4 प्रकारचे पत्ते सापडतील. एक अशा प्रकारचा हार्ड शेपचा पत्ता असतो, हार्ड शेप वाला. एक असतो तो असा पेड ज्याला म्हणतो. ओके, हा एक पत्ता असतो. त्याच्यानंतर आणखी कोणता असतो रे? हार्ड झाला, स्पेड झाला, आणि हा पानांचा. ठीक आहे, असे 4 काइंड ऑफ पत्ते असतात आपल्या इथे. तर आपल्याला, आणि प्रत्येक पत्ते किती किती याचे असतात? 13 13 13 13. याच्यामधलं डायमंड आणि हार्ट हे कोणत्या कलरचे असतात? रेड कलरचे पेड, आणि हे असतात ब्लॅक कलर. ठीक आहे, चला आपल्याला काय विचारले? द कार्ड ड्रॉन इज अन एस. एस म्हणजे काय रे? एक्का. ओके, आणि द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. स्पेड म्हणजे हे किती असतात रे? 13 कार्ड असतात. ओके, आणि एक्के किती असतात? एका कार्ड मध्ये 4 एक्के असतात, बरोबर? एस असतात. सो तेच विचारलंय. येस इज अ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस किती येईल मग? 52 कार्ड. इव्हेंट एक आहे, द कार्ड ड्रॉन इज अन एस. एस असलं पाहिजे. तर त्या 52 प्लेइंग कार्ड्स मधनं एक कार्ड जर मी काढला तर तो कार्ड काय यायला पाहिजे? एक्का यायला पाहिजे. सो एक्के किती असतात रे? 4. ओके, सो नंबर ऑफ ए किती आलं? 4. सो प्रोबॅबिलिटी कसं करणार? प्रोबॅबिलिटी ऑफ ए, हा इथे फॉर्म्युलाच द्यायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय? नंबर ऑफ
A इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. तो नंबर ऑफ ए किती आहे रे 4. तर 4 ने 4 1 जा 4 4 13 जा 52. सो आन्सर काय आलं 1 डिवायडेड बाय 30. ओके किती सोपं आहे बघा, किती सोपं करून दिलेलं आहे पेपर. आता इव्हेंट बी काय द कार्ड ड्रॉन इज ए स्पेड कार्ड्स किती असतात 13 कार्ड ब्लॅक कलर. ओके सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू काय नंबर ऑफ बी डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. ओके सो इथे आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. व्हॅल्यू काय पुट करणार नंबर ऑफ बी किती आहे 13 डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे 52. सो 15 1 जा 52 15 सॉरी 13 1 जा 13 डिवायडेड बाय 13 4 जा 52. तो आन्सर काय आलं तुमचं 1/4. आन्सर आलं 1/4. दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. ठीक आहे जाऊया नेक्स्ट पेजवर. ठीक आहे आता काय म्हटलं इथे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. आपल्याला कोणतेही 2 सब क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. किती मार्क्स आहे 6 मार्क्स आहे. ओके सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग द ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचे. आता हे जे घेतलेलं आहे आपण इक्वेशन सॉरी हा जो बॉक्स घेतलाय हा कोणासाठी घेतलाय x + 3y = 7. इथे पण लिहितो. आता तिथे x प्लस काय घेऊया x + 3y = 7. इथे काय करूया पुट x ची व्हॅल्यू 1 टाकू. बघा x ची व्हॅल्यू काय घेतली आपण 1. ही 1 व्हॅल्यू टाकूया. x ची व्हॅल्यू जर 1 टाकली तर मला काय मिळेल 1. इथे काय प्लस पुढे काय 3y = काय 7. हा +1 तिकडे जाऊन काय होईल रे -1. therefore 3y = काय 7 - 1. 7 मधनं जर 1 गेला तर किती उरतील 6. ओके हा 3 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल डिवायडेड बाय 3. इथे मी लिहितो इथे वरती लिहितो. ओके इकडे लक्ष द्या. तो काय होईल हा y = काय 6 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3 3 2 जा 6. तो y ची व्हॅल्यू किती आली रे 2. ओके y ची व्हॅल्यू जी आली आहे 2 इथे लिहा 2. तुम्हाला कोऑर्डिनेट्स काय मिळतील 1,2. आता काय करायचंय तुम्हाला पुट x = काय पुट करायचंय 4 पुट करायचंय. तो पुट करा. इथे x ची व्हॅल्यू काय टाकणार आहे तुम्ही 4. x ची व्हॅल्यू काय टाकणार आहे 4 टाकली x ची व्हॅल्यू प्लस 3y = काय 7. हा +4 तिकडे जाऊन काय होईल -4. therefore 3y = 7 - 4. 7 मधून 4 गेले किती उरले 3. हा y = हा 3 ॲज इट इज डिवायडेड बाय हा +y इकडे येऊन काय होणार डिवायडेड बाय 3. so 3 1 जा 3 1 जा y = काय मिळालं तुम्हाला 1. y = 1. तो कोऑर्डिनेट झाले 4, 1. ठीक आहे. आता काय करूया पुट. आता काय व्हॅल्यू घ्यायची x ची पुट x = 2. x ची व्हॅल्यू काय टाकायची 2. तो टाका इथे x ची व्हॅल्यू किती टाकणार 2 प्लस 3y = काय 7. हा +2 तिकडे जाऊन काय होणार आहे -2. इथे काय राहिलं फक्त हा 3y = 7 - 2. 7 मधून 2 गेले किती उरले रे 5. सॉरी 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 2 घेता येईल का 2 घेता येईल का या ठिकाणी नाही. ओके आपल्याला व्हॅल्यू चेंज करावी लागेल. ठीक आहे. हा +2 घ्यायच्या ऐवजी -2 घेऊया. काय घेऊया -2. तो हा -2 इकडे येऊन काय झाला +2 झाला. ओके आणि मग 7 + 2 किती झाले 9. 7 + 2 किती झाले 9. therefore हा 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल डिवायडेड बाय 3. so 3 1 जा 3 3 जा. y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 3. so कोऑर्डिनेट्स काय आले -2 and 3. तर हे कोऑर्डिनेट्स आपण नेक्स्ट पेजवर लिहून घेऊया. काय काय कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे 1 2 4 1 1 2 4 1 आणि -2 and 3 आहे ना -2 and 3. कोणती लाईन आहे ही x + 3y = 7.
एक्स प्लस 3y इज इक्वल टू 7. आता इथे मला ते दिसत नाहीये म्हणून मी इकडे लिहिले हा. ठीक आहे. पुढे आता जे दुसरं इक्वेशन दिले याचे सुद्धा आपल्याला काय करायचंय, याच पद्धतीने काय करायचे, कोऑर्डिनेट काढायचे. ओके, इक्वेशन काय दिलेले आहे तुम्हाला या ठिकाणी लिहूया आपण 2x प्लस वाय इज इक्वल टू -1. आपल्याला काय करायचंय, पुट x इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू टाकायची 1. तर 2 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू काय 1 प्लस y इज इक्वल टू -1. तर इथे काय होईल 2 1 जा 2 प्लस y इज इक्वल टू -1. हा प्लस 2 तिकडे जाऊन काय होईल -2. काय होईल -2. हा प्लस y इक्वल टू हा -1 ॲज इट इज, हा +2 इकडे येऊन काय झाला -2. सो -1 आणि -2 याची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला -3. सो इथे कोऑर्डिनेट काय आला तुमचा -3. कोऑर्डिनेट होईल 1, -3. इकडे पण लिहून टाकूया 1, -3. ठीक आहे. हे नंतर रफ करायचे आहेत आपल्याला. आता काय घेणार आहोत आपण, पुट x इज इक्वल टू व्हॉट, पुट x इज इक्वल टू -2. ओके, चला -2 टाकूया. इक्वेशन काय आपल्याकडे 2 मल्टिप्लाय बाय x, x ची व्हॅल्यू काय आहे -2 प्लस y इज इक्वल टू -1. ओके, तो 2 2 चा किती झालं रे 4 आणि हा मायनस साइन, हा प्लस y इज इक्वल टू -1. हा +4 तिकडे -4 तिकडे जाऊन काय होईल +4. देअरफॉर y इज इक्वल टू व्हॉट -1 प्लस 4. ओके, सो 4 -1, 4 मधनं 1 गेले, किती उरले 3. मोठी संख्या 4, साइन प्लस प्लस देण्याची गरज नाही. ओके, सो कोऑर्डिनेट काय मिळाला तुम्हाला +3. इथे काय -2 प्लस 3, -2 प्लस 3 इथे लिहूया -2 प्लस 3. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट कोऑर्डिनेट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. लास्ट कोऑर्डिनेट तिथे काय करायचं आपल्याला, पुट x ची व्हॅल्यू काय टाकायची 0. x ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही 0. x ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर काय मिळेल तुम्हाला बघा, इक्वेशन काय तुमचं 2x म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय x, x ची व्हॅल्यू 0 प्लस y इज इक्वल टू -1. 2 इंटू 0 म्हणजे काय 0 म्हणजे काहीच नाही, y इज इक्वल टू काय आलं -1. इथे मिळेल तुम्हाला -1, इथे मिळालं 0 आणि -1. ओके, सो ही व्हॅल्यू इथे लिहूया 0 -1 आणि इक्वेशन काय होतं तुमचं 2x प्लस y इज इक्वल टू -1. ओके, आता हा ग्राफ आपल्याला काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. ओके, त्यासाठी इथे लिहूया हा तुमचा एक्स ॲक्सिस, हा आहे तुमचा एक्स डॅश, हा वाय ॲक्सिस, हा वाय डॅश. हा जो कोऑर्डिनेट आहे या ठिकाणी इथे लिहाल तुम्ही 0,0. हा तुमचा 1 पॉझिटिव्ह 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. इकडे लिहिणार तुम्ही -1, -2, -3, -4, -5 and -6 and so on. इथे लिहिणार +1, +2, +3, +4. इकडे लिहिणार तुम्ही -1, y ॲक्सिस वर -2, -3 अँड -4. चला पॉइंट्स प्लॉट करूया. पहिला पॉइंट काय 1, 2 म्हणजे x ॲक्सिस वर 1, y ॲक्सिस वर 2. x ॲक्सिस वर 1, y ॲक्सिस वर 2 कुठे एकत्र येतात रे, बघा या ठिकाणी एकत्र येतात, या ठिकाणी दाखवायचे. नेक्स्ट पुढे 4, 1, x ॲक्सिस वर 4, y ॲक्सिस वर 1. कुठे येईल रे हा पॉइंट, या ठिकाणी हा पॉइंट येईल. ओके, या ठिकाणी हा पॉइंट तुम्ही दाखवायचा. ठीक आहे, पुढे पुढचा पॉइंट काय तुमचा -2, 3. एक्स ॲक्सिस वर -2 बघा, ही एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस वर -2 आणि y ॲक्सिस वर 3. y ॲक्सिस वर 3 कुठे आहे या ठिकाणी -2, 3. बघा या ठिकाणी एकत्र येतात. तर ह्या तिघांमधनं जाणारी काय करायची, एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची. ओके, चला मग एक लाईन आपण काय करूया, या तिघांमधनं जाणारी लाईन ड्रॉ करू. जरा लांबलचक लाईन ड्रॉ करा. या लाईनला थोडी मागे एक्सटेंड करतो या ठिकाणी, वाढवता येईल वाढवूया.
ठीक आहे, ते ॲरो दाखवा, ते पॉईंट्स लिहायला पाहिजे होते. ठीक आहे, -2 3 -2 3 या ठिकाणी काय लिहिणार आहे तुम्ही? 4 2 1 2 आहे, 1 2 आणि हा काय 4 1 आणि याच्या लाईनचं नाव काय? x + 3y x + 3y = 7. ओके, दुसऱ्या लाईनचे पॉईंट्स प्लॉट करा. 1 -3 बघा, x वर +1 आणि हा -3 या ठिकाणी 1, -3 दुसरा -2 3 हा -2 3 -2 and 3 आणि 0 and मायनस. x ॲक्सिस वर 0 आणि y ॲक्सिस वर मायनस. सॉरी, हा पॉईंट रॉंग झाला. 1 -3 बरोबर आहे, हा पॉईंट रॉंग केला. ओके, कुठे यायला पाहिजे? हा 1 -3 त्याच्यानंतर काय दुसरा पॉईंट आहे -2 x ॲक्सिस वर -2 आणि y ॲक्सिस वर प्लस, y ॲक्सिस वर प्लस प्लस बघा हाच पॉईंट प्लस आणि काय येईल 0 मायनस x ॲक्सिस वर 0 y ॲक्सिस वर मायनस. याला y या तिघांमधनं जाणारी एक लाईन. कोणत्या पॉईंट मध्ये एकत्र आले ते बघा. या लाईनचं नाव काय आहे? 2x + y = -. इथे स्केल काय लिहायचंय? स्केल काय लिहिणार? स्केल 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर 1 युनिट दाखवली. आता बघ, आता महत्वाचं काय आपल्याला, ही एक्स कोऑर्डिनेट आपल्याला कोणता आहे? एक्स कोऑर्डिनेट काय मिळाला? त्यावर एक्स कोऑर्डिनेट इज इक्वल टू काय मायनस काय शोधायचं आहे? वाय कोऑर्डिनेट. कोणता आहे वाय कोऑर्डिनेट? वाय कोऑर्डिनेट काय आहे? प्लस. ओके, वाय कोऑर्डिनेट काय आहे? प्लस. therefore solution is x, y is equal to -2, 3. ठीक आहे, -2, 3. समजलं? चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. काय आता सेकंड क्वेश्चन काय? देअर इज अन ऑडिटोरियम. एक ऑडिटोरियम आहे ज्याच्यामध्ये काय 27 रोज सीट्स आहेत. बघा, ऑडिटोरियम 27 रोज आहेत. 1 2 3 4 5 अशी किती आहे टोटल? 27 सीट्स. तर करत 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 27 झालाय. 27 रो आहे. देर आर 20 सीट इन अ फर्स्ट रो. त्या फर्स्ट रो मध्ये किती सीट आहेत? 22 इन अ सेकंड मध्ये 22. त्याच्यानंतर इथे 24 आहे, 26 आहे आणि असं 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 करत सीट्स काय केले वाढत वाढत गेले. फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देयर इन द ऑडिटोरियम. ऑडिटोरियम मध्ये किती सीट्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, इथे लिहूया सोल्युशन. Therefore the given arithmetic progression in the form of row and their seats are, पहिल्या रो मध्ये किती आहेत? 20, मग 22, मग 24, मग किती 26 अँड सो ऑन. ही कितवी रो असेल तुमची? 20 रो. ओके, सो तुम्हाला फर्स्ट नंबर माहिती आहे किती आहे? फर्स्ट टर्म 20, डिफरन्स काढूया 24
किंवा 22 इज इक्वल टू 2 डिफरन्स टू नंबर ऑफ टर्म्स किती आहेत 27. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय टू फाइंड एस एन म्हणजे नंबर ऑफ सीट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. एस एन म्हणजे काय नंबर ऑफ सीट आणि एस एन म्हणजेच काय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे यस 27. ओके सो फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युला काय या फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. काय त्याचा फॉर्म्युला. काय करूया याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू. व्हॅल्यूज टाकूया. त्यावर एन ची व्हॅल्यू काय 27. एन ची व्हॅल्यू काय 27. therefore yes 27 is equal to n ची व्हॅल्यू आहे 27 divided by 2 multiply by 2 into a फर्स्ट टर्म काय तुमची 20 ओके प्लस n n किती आहे 27 minus 1 into डिफरन्स किती आहे 2 ओके हा 27 अपॉन 2 ॲज इट इज ठेवा 12 22 चा किती झालं 40 प्लस 27 मधनं 1 गेले 26 मल्टिप्लाय बाय 2 therefore 27 upon 2 multiply हा 40 प्लस 26 2 चा किती झालं 26 2 चा 52 प्लस 40 किती होईल 92 किती होईल 92. तो 2 ने भाग द्या इथे 2 ने डिवाइड करूया 92 डिवाइडेड बाय 2 4 चा 8 9 मधनं 8 गेला 1 1 2 चा 1 ओके इथे काय आन्सर येईल 46 1 इथे राहिलं मग 27 मल्टिप्लाय 46 मल्टिप्लिकेशन आपण आता करू करूया 46 मल्टिप्लाय बाय 27 7 6 चा 42 कॅरी 4 7 4 चा 28 28 and 4 32 6 2 चा 12 कॅरी 1 4 चा 8 ॲडिशन करा 2 4 9 आणि 3 1 2 4 1 2 सॉरी 1 2 4 2 टोटल सीट्स आहेत त्या ऑडिटोरियम मध्ये ओके समजलं फायनली आन्सर लिहा therefore 1 2 4 1 2 4 2 total seats are there in the auditorium. ओके चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. पुढे काय दिले बघा सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31 years. ओके Manish age 3 years ago was the 4 times the age of the Savita at that time. Find their present. Okay. चला सोल्युशन घ्या त्यांचं प्रेझेंट एज काय हे म्हणून घेऊया लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष मनीष इज सविता पहिले सविताचं मानव ओके पहिले सविताचं एज एज ऑफ सविता बी एक्स इयर ओके आणि प्रेझेंट एज ऑफ मनीष बी
वाय इयर हा चालला असतो, कोणाचं एक्स म्हणा कोणाचाही वाय म्हणा, काही फरक नाही पडत. आणि दोघांच्या एजची सम किती आहे रे? सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन नुसार दोघांच्या एजची सम किती दिलेली आहे तुम्हाला? 31 इयर्स. 31 इयर्स याला म्हणा इक्वेशन नंबर 1. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन नुसार काय म्हटलंय? मनीष एज 3 इयर्स ॲगो. 3 इयर्स ॲगो दोघांचं वय काढावं लागेल. 3 इयर्स ॲगो मनीष एज इज इक्वल टू मनीष एज काय y-3 आणि तेच कविताचं एज x-3. ओके. आता अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन काय? मनीषचं एज किती आहे? y-3 वॉज म्हणजे वॉज इक्वल टू 4 टाइम्स म्हणजे काय? मल्टिप्लाय द एज ऑफ सविता ॲट दॅट टाइम. सविताचं त्यावेळेस वय किती होतं? x-3. हे सॉल्व्ह करूया. y-3 इज इक्वल टू 4 इंटू एक्स, 4x मायनस मायनस 4 3 जा 12. ओके. हा y इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल? मायनस हा 4x ॲज इट इज, आणि हा प्लस -12 तिकडे जाताना काय होईल? +12. ओके. सो 12 मधनं 3 गेले. 12 मधून 3 गेले, किती उरले रे? 9 प्लस 9 इज इक्वल टू काय? 4x मायनस वाय. व्यवस्थित लिहा. 4x मायनस वाय इज इक्वल टू 9. याला इक्वेशन नंबर 2. ओके. सो इक्वेशन नंबर 1 आणि 2 मिळालेले. सो काय करा बघा, हा प्लस वाय आणि हा मायनस वाय कॅन्सल. देअरफॉर बाय ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आणि 2 काय करा? ऍड करा. चला ऍड करूया. या इक्वेशन 1 काय? x प्लस वाय इज इक्वल टू 31. आणि दुसरं इक्वेशन कोणतं आहे? दुसरं इक्वेशन काय आलंय? 4x मायनस वाय इक्वल टू 9. ओके. काय करायचंय तुम्हाला? ऍडिशन. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. 4x आणि 1x किती झाला? 5x इक्वल टू 31 प्लस 9 किती झाले? 40. हा 5 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? डिवायडेड बाय 5. काय मिळेल तुम्हाला? ठीक आहे ना. 5 1 जा 5, 5 8 जा 40. therefore x इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला? 8. x इज इक्वल टू काय मिळालं? 8. ठीक आहे. आता याच्यावरनं काय कशाची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला? y ची व्हॅल्यू. पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय? x प्लस वाय इज इक्वल टू 31. therefore 8 प्लस वाय इज इक्वल टू 31. हा प्लस 8 तिकडे जाऊन काय होईल? -8 आणि 31 मधनं 8 गेला, किती उरतील? 23 इयर. ओके. एक्स काय? एक्स इज अ प्रेझेंट एज ऑफ सविता. तो सविता's प्रेझेंट एज. सविता's प्रेझेंट एज इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 8 इयर्स अँड मनीष प्रेझेंट एज इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 23. ओके. नेक्स्ट पेज जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा? क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला किती सॉल्व्ह करायचे? 3 टू 8 मार्क. सगळ्यात मोठा क्वेश्चन. ओके. काय म्हटलंय? इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल. ओके. बघूया. सॉरी, एक क्वेश्चन नंबर 4 राहिलेला आहे.
क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करूया. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग अ फॉर्म्युला. आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा. तो आपल्याला जे दिलेलं आहे गिवन इक्वेशन दिले गिवन quadratic equation is x square plus 10x plus 2 is equal to 0. कंपेयर करा. कंपेयरिंग above equation with ax square plus bx plus c is equal to 0. ओके. therefore a ची व्हॅल्यू काय मिळाली 1, b ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 2. त्याच्यावरनं फाइंड आउट करायचं बी स्क्वेअर मायनस 4 ए. बी ची व्हॅल्यू काय 10 त्यांचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1, सी ची व्हॅल्यू 2. तो 10चा स्क्वेअर 100 मायनस 4 1 जा 4 2 जा 8 इज इक्वल टू काय आलं 92. ओके 92 ही कोणाची व्हॅल्यू आली तुमची बी स्क्वेअर मायनस 4 ए सी. चला आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. बाय युजिंग फॉर्म्युला काय फॉर्म्युला की रूट एक्स इज इक्वल टू माइनस बी प्लस और माइनस अंडर रूट बी स्क्वेयर माइनस 4ac डिवाइडेड बाय 2a. ओके पुट करा. माइनस बी ची व्हॅल्यू किती आहे 10 प्लस और माइनस अंडर रूट बी स्क्वेयर माइनस 4ac 92 अपॉन 2a. तो 2 मल्टीप्लाय बाय a ची व्हॅल्यू काय there is a ची व्हॅल्यू 1. ओके तो इथे काय राहील रे माइनस 10 प्लस और माइनस अंडर रूट 92 डिवाइडेड बाय 2 1 जा 2. ओके हे कशाची व्हॅल्यू आली एक्स ला काय करूया हा प्लस और माइनस सेपरेट करून एक्स इज इक्वल टू काय माइनस 10 प्लस अंडर रूट 92 डिवाइडेड बाय 2 और एक्स की व्हॅल्यू काय असेल दुसरी माइनस 10 माइनस अंडर रूट 92 डिवाइडेड बाय 2. ओके तो याला जर सेपरेट केला काय होईल एक्स इज इक्वल टू माइनस 10 डिवाइडेड बाय 2 प्लस अंडर रूट 92 डिवाइडेड बाय 2 और x is equal to what minus 10 divided by 2 minus 92 divided by ओके 92 चे फॅक्टर काढून बघू पहिले काय येते. 2 ने जर 2 4 चा 8 1 चा 2 टू चा 4 3 1 म्हणजे 23 4 चा मिळते तुम्हाला काय 23 4 चा. ओके म्हणजे हा 4 आहे ना हा 23 पण रूट मध्ये 4 पण रूट मध्ये 2 बाहेर. ओके therefore इथे कॅन्सल करा 2 1 जा 2 5 जा 10 x इज इक्वल टू काय मायनस 5 अपॉन 1 म्हणजे इथे 92 बघा रूट 92 कसं लिहिता येईल मला रूट 92 23 4 जा 92. ओके म्हणजे 23 चा रूट मल्टीप्लाय बाय 2 चा सॉरी स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल काय येईल आन्सर 2 टाइम्स रूट 23. इथे काय येईल 2 टाइम्स रूट 23 डिवाइडेड बाय 2 और x इज इक्वल टू काय 2 1 चा 2 5 चा 10 इथे काय येईल 5 मायनस इथे पण काय येईल 92 साठी काय लिहिणार 2 टाइम्स रूट 23 अपॉन 2 2 2 कॅन्सल 2 2 कॅन्सल. ओके काय राहिलं इथे x इज इक्वल टू मायनस 5 प्लस रूट 23 और x इज इक्वल टू मायनस 5 मायनस रूट 23 हे आले
नेक्स्ट क्वेश्चन के लिए जाएंगे नेक्स्ट पेज। क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग सब सब क्वेश्चन। ओके, चला क्वेश्चन सॉल्व करूया। आपल्याला कोणतेही दोन क्वेश्चन सॉल्व करायचे। आता हॉट क्वेश्चन मध्ये आपण एंटर। ओके, इफ 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर। ओके, 460 ला आपण कशाने केलंय डिवाइड? नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 4 याच्या पुढचे। देन क्वेश्चन इज 2 more than 9 times the divisor and remainder is 5. Find the quotient and divisor. ठीक आहे. क्वोशंट आणि डिवायझर आपल्याला फाइंड आउट. 460 is divided by natural number, then the quotient is 2 more. Quotient. तो इथे मानूया आपण लेट डिवायझर किंवा क्वोशंट आणि डिवायझर दोघांना लेट क्वोशंट बी x and remainder be y. Okay, so remainder y, therefore ओके. क्वेश्चन व्यवस्थित वाचूया आपण. काय म्हटलंय बघा. If 460 is divided by natural number, quotient काय 2 times more than the divisor. Okay, so divisor ला म्हणा. Okay, हा जो डिवायझर आहे डिवायझरला काय म्हणूया? x म्हणूया. So let divisor be x. Therefore quotient काय आहे रे? Quotient is equal to काय म्हटलंय त्यांनी? Quotient is 2 more than. किती more than? 2. more than म्हणजे काय? प्लस 9 टाइम्स म्हणजे 9 मल्टिप्लाय द डिवायझर काय म्हणलं? एक्स. तो क्वोशंट काय आला तुमचा? 9x प्लस 2. ओके, अँड रिमाइंडर इज 5. रिमाइंडर किती दिलाय तुम्हाला? रिमाइंडर दिलाय 5. 460 ला डिवाइड करतोय आपण. 460 ला डिवाइड करतो. 460 काय झाला रे तुमचा? डिव्हिडंड इज इक्वल टू काय? 460. आता तुम्हाला हे माहिती की आपण समजा हा डिव्हिडंड आहे, हा डिवायझर आहे, हा क्वोशंट आहे आणि इकडे काय होतो? रिमाइंडर. तो हे आपण कसं लिहितो रे? हा डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर, याला मल्टिप्लाय करतो आपण कशाने? क्वोशंटने, आणि त्याच्यात काय ऍड करतो? रिमाइंडर. ओके, चला हे सगळं ऍड करूया आपण. याच्यात व्हॅल्यूज टाकूया. डिव्हिडंड किती आले तुम्हाला? किती दिलाय? 460 इज इक्वल टू डिवायझर किती आहे? डिवायझर आहे 1 मल्टिप्लाय बाय क्वोशंट किती आहे? तर इज क्वोशंट इज 9x प्लस 2 प्लस रिमाइंडर किती दिलाय? 5. तर या x ने मल्टिप्लाय करूया. आतमध्ये काय मिळेल तुम्हाला? हा प्लस 5 इकडे येऊन काय होईल? मायनस 5. तर 460 मायनस 5 इज इक्वल टू 9 वन जा, बघा 9 वन जा 9 आणि 1 ची पॉवर 1, 1 ची पॉवर 1 काय झाला? x स्क्वेअर. पुढे काय? प्लस प्लस या x ने कोणाला मल्टिप्लाय केलं? 2 ला. तो 2 इंटू x 2x. हे किती मिळेल तुम्हाला? 460 मधनं 5 गेले 455 इज इक्वल टू 9x स्क्वेअर प्लस 2x. हा 4 4 455 इकडे प्लस आहे, तिकडे जाताना काय होईल? मायनस. तो इथे काय राहिलं? 9x स्क्वेअर प्लस 2x आणि हा मायनस 455 इथे राहिलं 0. ओके, तो काय क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं तुम्हाला? त्या ठिकाणी काय मिळालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं.
ठीक आहे. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. व्यवस्थित लिहितो क्वाड्रॅटिक इक्वेशन. 9x² प्लस 2x मायनस 455 इज इक्वल टू 0. या -455 चे आपल्याला काय करायचे, फॅक्टर मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे, -455, आणि ऍडिशन किती यायला पाहिजे, 2. ओके, ऍडिशन किती यायला पाहिजे, 2. मग असे कोणते नंबर आहेत, एक आहे 65, दुसरा आहे 63. ओके, आणि 65 मधनं 63 जर मायनस केलं तर प्लस पाहिजे, म्हणजे याला काय देणार, मायनस, याला देणार प्लस. काय लिहिणार तुम्ही, 65x मायनस 63x इज इक्वल टू प्लस 12. ओके, तर हे सॉल्व करूया. 9x² मायनस मायनस प्लस 65x मायनस 63x मायनस 455 इज इक्वल टू 0. ओके, ठीक. आता हा 9x² कसं लिहिणार तुम्ही, 3 मल्टिप्लाय बाय 3 इंटू एक्स प्लस 65 कसं लिहिणार, 65 डिवायडेड बाय 5, 15, 13, 5. ठीक, राहू ॲज इट इज राहू द्या, काही स्प्लिटिंग करायची गरज नाही. 9x² आहे तर इथे राहू द्या. 9x² म्हणजे x इंटू एक्स प्लस 65 इंटू एक्स मायनस, इथे काय करता येईल तुम्हाला, 9 7 व एक काम करावं लागेल, 63 1 63 इंटू एक्स मायनस 455 चे कसे फॅक्टर करणार, 455 चे फॅक्टर 63 मल्टिप्लाय बाय 65 इक्वल टू 0. त्याच्यातनं काय कॉमन निघतोय, फक्त एक्स कॉमन निघतोय. काय कॉमन निघतोय, एक्स. इथे काय राहिला, 9x प्लस 65 मायनस, इथून काय कॉमन निघाला, 63 कॉमन, 63. इथे काय राहिला, एक्स, एक्स मायनस 65 इज इक्वल टू 0. थोडस आपण काय करायला पाहिजे होतं, हा 63 जो आहे हा अगोदर घ्यायला पाहिजे. करेक्शन करतो मी जरा, इकडे लक्ष द्यायचं. बघा, हा 9 आहे, मल्टिप्लाय बाय हा -455, त्यांचं मल्टिप्लिकेशन 9 5 45 कॅरी 4, 9 5 44, 9 कॅरी 4, 9 4 36 आणि 4 किती झालं, 4 मायनस, यांची स्प्लिटिंग केली आपण, काय मिळालं, 65 मल्टिप्लाय बाय 63 इक्वल टू 9 5 पाहिजे होतं म्हणून इथे मायनस. ओके, सो त्याच्यानंतर हे पण मिळालं होतं आपल्याला, 65 प्लस मायनस 63 इज इक्वल टू काय, 2x शिल्लक. तो हा 63 मी अगोदर लिहितो, कारण इथे 9च्या टेबलमध्ये तो येतो ना, 9x² मायनस 63x प्लस 65x मायनस 455 इज इक्वल टू 0. हा, आता स्प्लिटिंग जमेल ती बघा, 9 इंटू x² म्हणजे x इंटू एक्स, 9 7 63 इंटू एक्स प्लस, तो प्लस इथे 65 मल्टिप्लाय बाय एक्स मायनस 65 7 किती होतं, 450. त्याच्यातनं काय कॉमन निघेल बघा, 9 एक्स
कॉमन निघाला. ओके 9x इथे करायला x मायनस हा 7 प्लस ते काय कॉमन निघालं 65 ब्रॅकेटमध्ये x मायनस 7 इक्वल टू 0. त्यावर काय येईल x मायनस 7 इज इक्वल टू 0 और 9x प्लस 65 इज इक्वल टू 0. त्यावर x इज इक्वल टू काय आला प्लस 7 इज इक्वल टू 9x इज इक्वल टू हा मायनस 65 x इज इक्वल टू मायनस 65 डिवायडेड बाय 9. ओके x इज इक्वल टू काय 7. सो ह्याला म्हणा निग्लेक्टेड. x ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही x ची व्हॅल्यू काय घेणार 7. x ची व्हॅल्यू जर 7 घेतली आपण तर मग आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलं होतं कोशंट अँड रिमाइंडर. कोशंट किती आपला कोशंट इज इक्वल टू 9x प्लस 2. सो 9 मल्टीप्लाय बाय 7 प्लस 2. 9 7 ला 63 प्लस 2 इज इक्वल टू 65. आणि काय फाइंड आउट करायचंय डिवायझर. डिवायझर आपण काय म्हणला होता x. x काय आला तुमचा 7. ओके सो दिस इज युअर फायनल आन्सर. जाऊया नेक्स्ट पेजवर. इफ द नाइन्थ टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 0. ठीक आहे चला गिवन काय दिलंय आपल्याला नाइन्थ टर्म. टर्म 9 इज इक्वल टू 0. नाइन्थ टर्म म्हणजे काय येईल नाइन्थ टर्म जर आपण फाइंड आउट केलं a प्लस n मायनस 1 n काय 9 मायनस 1 इंटू d म्हणजे t9 इज इक्वल टू काय मिळेल a प्लस 8d. आणि नाइन्थ टर्म काय तुमची 0. नाइन्थ टर्म 0 सो a प्लस 8d. देअरफॉर a इज इक्वल टू हा 8d प्लस a इकडे त्यांना काय होईल मायनस 8d. देअरफॉर a इज इक्वल टू काय मायनस 8d. हे तुम्हाला मिळालं पाहिजे पहिल्या वाक्यावर. ठीक आहे. देन प्रूव्ह दॅट 29th टर्म इज डबल टू द 19th टर्म. ओके सो 29th टर्म आपण फाइंड आउट करूया. ही 29 ओके ही 29 काय येईल a प्लस n मायनस 1 n काय 29 मायनस 1 इंटू d. सो 29th टर्म काय येईल बघा a ची व्हॅल्यू काय मायनस 8d प्लस 29 मधनं 1 गेला काय उरला 28d. 28d मधून 8d मायनस झाले किती उरले 20d. ही कोणाची व्हॅल्यू आहे t29 ची व्हॅल्यू. ओके t29 तुम्ही फाइंड आउट केला. आता काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला t19th टर्म. 19th म्हणजे काय a प्लस n ची व्हॅल्यू काय 19 मायनस 1 d. देअरफॉर t19 a ची व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे ती काय मायनस 8d. ओके सो 19 मधनं 1 गेला उरले 10d सॉरी 18d. किती उरला 18d. 18 मधनं 8 गेला किती उरला 10d. दिस इज नथिंग बट द 19th टर्म. ओके सो ही बघा याला म्हणा इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. आता मी लिहितो 29th टर्म लिहितो 20d आणि 20d मी असं लिहितो 10 मल्टिप्लाय बाय 2 20 इंटू d. हा 2 अगोदर लिहितो इथे राहील काय 10d इज इक्वल टू 29th टर्म. देअरफॉर 29th टर्म इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 10d काय 10d काय आपला t19. हे काय झालं प्रूव्ह झालं हेन्स प्रूव्ह ही 29th टर्म 19 टर्मच्या काय डबल आहे हेन्स प्रूव्ह. ओके समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन साठी जाऊया नेक्स्ट पेज. द पेरिमीटर ऑफ एन आयसोसिलस ट्रायंगल इज 24. ओके एक आयसोसिलस ट्रायंगल आहे ज्याचे आयसोसिलस ट्रायंगल म्हणजे काय ज्याच्या दोन बाजू कशा असतात इक्वल असतात. ओके सो हा आयसोसिलस ट्रायंगल. ओके perimeter of isosceles triangle is 24. The length of its congruent side is 13 centimeter. ही साइड किती आहे 13 सेंटीमीटर. congruent side 13 सेंटीमीटर.
sorry, 13 सेंटीमीटर लेस दॅन ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. तो बेस आपण काय म्हणला x. इथे लिहूया सोल्युशन. लेट बेस ऑफ an isosceles triangle is x centimeter. Therefore, congruent sides is equal to काय म्हटलंय बघा. पुन्हा एकदा बघू. लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड इज 13 सेंटीमीटर लेस दॅन. लेस दॅन म्हणजे काय मायनस. किती लेस दॅन आहेत 13 सेंटीमीटर लेस दॅन ट्वाइस. ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स द लेंथ ऑफ इट्स बेस. बेसचा लेंथ किती आहे एक्स. तो काय झालं हे 2x minus 13 सेंटीमीटर. ओके. सो फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या साइड्स फाइंड आउट करा. तो आपल्याला माहिती आहे पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी म्हणूया आपण. कॉन्ग्रुएंट साइड कोणत्या आहेत रे ए बी इज इक्वल टू ए सी. देअरफॉर आपल्याला माहिती आहे पेरिमीटरचा फॉर्म्युला. पेरिमीटर ऑफ ए ट्रायंगल ए बी सी. पेरिमीटर म्हणजे काय सम ऑफ ऑल साइड. सगळ्या साइडची सम करायची. सो ए बी प्लस बी सी प्लस ए सी. ए बी किती दिली आहे तुम्हाला ए बी ही दिलेली आहे. ओके जरा खाली लिहितो. इथे खाली लिहितो. ए बी किती दिलंय तुम्हाला 2x मायनस 13 प्लस बी सी किती दिलंय एक्स प्लस ए सी किती दिलंय ए सी पण किती आहे 2x मायनस 13 आणि पेरिमीटर ऑलरेडी दिलेलं आहे किती आहे 24 सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर. देअरफॉर 24 इज इक्वल टू हे ओपन करा 2x प्लस एक्स प्लस 2x किती झाले 2 आणि 2 4 आणि 1 5x आणि हा मायनस 13 आणि मायनस 13 किती झाला मायनस 26. ओके. हा मायनस 26 इकडे येऊन काय होईल प्लस 26 इज इक्वल टू काय 5x. सो 26 आणि 24 किती झाले 50 इज इक्वल टू 5x. मी इथे व्यवस्थित लिहितो. देअरफॉर 5x इज इक्वल टू 50. हा 5 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल 50 डिवायडेड बाय 5. सो 5 1 जा 5 5 10 जा 50. देअरफॉर x इज इक्वल टू काय आलं तुमचं आन्सर 10 सेंटीमीटर. आपल्याला काय सगळ्या साइड्स काढायच्या होत्या. सो बी सी तुम्हाला माहिती पडलं. देअरफॉर बेस इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू काय 10 सेंटीमीटर. ओके. आता काय काढूया आपण दोन्ही साइड्स काढूया उरलेल्या इक्वल. ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू काय दिले तुम्हाला 2x मायनस 13. सो 2 मल्टिप्लाय बाय x. x ची व्हॅल्यू किती आली 10 मायनस 13. सो 2 10 जा किती झाले 20 मायनस 13. ओके. 20 मधनं 13 गेले किती 7 सेंटीमीटर. सो ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. ओके. फाइंड आउट केलेले तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन साठी जाऊया नेक्स्ट पेजवर. चला आता दोनच क्वेश्चन्स राहिलेत आपले. दोन्ही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून टाकूया. चला क्वेश्चन नंबर 5 काय म्हटलंय सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. अ बॅग कंटेन 8 रेड बॉल and 8 red and some blue balls. One ball is drawn at random from the bag. If the ratio of a probability getting the red ball and the blue ball is 2:5, then find the number of blue balls. Okay. चला. Solution. Bag contains 8 red balls. So let red ball किंवा red ball is equal to किती 8 balls and blue balls भी x. ओके. तो टोटल बॉल्स किती झाले टोटल balls is equal to 8 plus x. Therefore number of sample space किती झाले 8 plus
आता याच्यातनं एक बॉल आपण काय केला, रॅन्डमली पिकअप केला. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड बॉल. ओके, चला मग आता प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू काय, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ए डिवायडेड बाय नंबर ऑफ. ठीक आहे, पहिले तर आपण ते प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ इव्हेंट घेऊया ना. इव्हेंट काय काढायचे आपल्याला, सॅम्पल स्पेस इव्हेंट काय, इव्हेंट ए इज इक्वल टू काय म्हटलं त्यांनी, की इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ रेड बॉल टू द ब्ल्यू बॉल दिलेले. ठीक आहे, तो प्रोबॅबिलिटी बिलिटी इज इक्वल टू काय, रेड बॉल टू द ब्ल्यू बॉल. ओके, प्रोबॅबिलिटी किती दिली आहे त्यांनी, 2 डिवायडेड बाय 5 इक्वल टू रेड बॉल किती आहेत रे, रेड बॉल 8, ब्ल्यू बॉल किती आहेत 1. ओके, सो फाइंड द नंबर ऑफ ब्ल्यू बॉल्स. आपल्याला ब्ल्यू बॉल्स फाइंड होते, जर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण काय येईल, 2 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू काय, 5 मल्टिप्लाय बाय 8. सो 2 इंटू 8, 8 4 जा 40. 2 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, डिवायडेड बाय 2. therefore x is equal to किती, 20 बॉल. ओके, x is equal to किती, 20 बॉल. है ना, बघा किती सोपं आहे, काहीच डिफिकल्ट नाही, फक्त थोडंसं माहिती पाहिजे. ठीक आहे, अँड द लास्ट क्वेश्चन घेऊया. मेजर ऑफ एंगल्स ऑफ अ ट्रायंगल इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. काय, measure of angles of a triangle are in arithmetic progression. Okay, arithmetic progression. Measure of the smallest angle is 5 times the common 5 times the common difference, and find the measure of all angles of a triangle. See, solution. बघा, assume the measure of angles. Angles दिलेले आहेत. Let angles be smallest angle equal to A. त्याच्यानंतर सेकंड अँगल A प्लस B. थर्ड म्हणजे हा ग्रेटेस्ट अँगल असतो. ग्रेटेस्ट अँगल इज इक्वल टू A प्लस 2. ही कंडिशन काय म्हटलं बघा, द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल किती आहे, अकॉर्डिंग टू द कंडिशन, अकॉर्डिंग टू द कंडिशन काय म्हटलंय, द स्मॉलेस्ट अँगल ए इज म्हणजे इज इक्वल टू 5 टाइम्स, म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय टाइम्स ऑफ द कॉमन डिफरन्स. ओके, 5 टाइम्स ऑफ द कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स आपल्याला काढावं लागेल, डिफरन्स काढलेला नाही. ओके, सो इथे काढून घेऊया. डिफरन्स डी इज इक्वल टू ए प्लस डी, आणि हा काय करूया, मायनस ए. तो हा प्लस ए मायनस ए कॅन्सल. डिफरन्स किती आला रे, डी. डिफरन्स किती आला, डी. फाइंड द मेजर ऑफ ऑल अँगल्स. आपल्याला काय करायचंय, सगळ्यांचं मेजरमेंट काढायचं. आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती काय, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल, सम किती असते, 180 डिग्री. किती असते, 180 डिग्री. तो आपण लिहूया, पहिला अँगल कोणता होता, स्मॉलेस्ट वाला ए, प्लस दुसरा काय होता, ए प्लस डी, दुसरा काय होता, ए प्लस 2d इज इक्वल टू किती, 180 डिग्री. तो हा 1a 2a आणि हा किती झाला, 3a प्लस हा 1d आणि हा 2d किती झाला, 3d इज इक्वल टू काय, 180 डिग्री. जर हा 3 कॉमन काढता आला तर काढून घ्या. काय राहिलं, a प्लस d इज इक्वल टू काय, 180 डिग्री. किती आलं, 180 डिग्री. ठीक आहे, हा 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल, डिवाइड. therefore a प्लस d इज इक्वल टू काय, 180 डिवायडेड बाय 3. so 3 1 जा 3,
3 6 18 आणि हा 0. ओके, सो ए प्लस डी इज इक्वल टू काय आलं 60. पण आपण इथे ए ची व्हॅल्यू काढलेली. ए ची व्हॅल्यू किती आली आपली 5d. तो इथे टाकली. इथे लिहा 1. इथे लिहिलं ए ची व्हॅल्यू 5d प्लस डी इज इक्वल टू 60. इथे काय लिहिलं फ्रॉम 1 1 वर लिहिलं. ओके, सो 5d प्लस 1d किती झालं 6d इज इक्वल टू 60. therefore d इज इक्वल टू काय आलं 60 डिवायडेड बाय 6. 6 1 जा 6 6 10 जा 60. सो इथे तुम्हाला काय मिळाला डिफरन्स इज इक्वल टू 10. काय मिळाला डिफरन्स इज इक्वल टू 10. ओके, सिमिलरली आता आपल्याला डिफरन्स माहिती पडलेलं आहे. डिफरन्स सुद्धा काय झालाय माहिती पडलं. तो डिफरन्स वरनं आपल्याला इथे ए ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. therefore put d is equal to 10 in equation 1. काय इक्वेशन 1 बघा a is equal to 5 into d. therefore 5 multiply by d म्हणजे काय रे 10. तो 5 10 चा किती झालं 50. तो फर्स्ट अँगल तुम्हाला या ठिकाणी मिळाले. फर्स्ट अँगल किती आहे 50 डिग्री. स्मॉलेस्ट वाला आहे. ओके, तो इथे लिहितो मी स्मॉलेस्ट अँगल ए इज इक्वल टू स्मॉलेस्ट अँगल 50 डिग्री. दूसरा अँगल क्या होता ए प्लस डी. ए किती होता 50. डी किती आहे 10. तो 50 प्लस 10 किती झाला 60 डिग्री. आणि इथे काय ए प्लस 2d ग्रेटेस्ट. तो 50 प्लस 2 इंटू डिफरन्स किती आहे 10. तो 50 प्लस 10 टू जा 20 इक्वल टू हाऊ मेनी 20 डिग्री. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काय केलेले तिन्ही अँगल्स काढले. ए फर्स्ट अँगल, सेकंड अँगल, थर्ड अँगल. ओके, तो इथे लिहायचं आहे तुम्हाला ए प्लस 2d. ओके, so in this way we have finished our question paper. So maximum try करा आणि चांगला पेपर. ओके, ऑल द बेस्ट तुम्हाला माझा. ठीक, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे.